शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या शेजारी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामाची मागील काही दिवसांपासून समाजसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले होते। यावेळी संतप्त समाजसेवकांनी काम तात्पुरते बंद पाडत संबंधित ठेकेदार व नगरपालिका प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता। मात्र त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही किंवा या गंभीर तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आणि जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे। या आमरण उपोषणामुळे शहरातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। समस्त कोपरगावकरांना नमस्कार। गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपल्या कोपरगाव शहरामध्ये एसटीपी प्लांट अर्थात कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांचं सांडपाणी हे 6 इंची पाईपलाईन मधून गोळा करून एसटीपी प्लांट कचरा डेपो सप्तर्षिमाळा या ठिकाणी तो प्लांट होणार आहे। या ठिकाणी सर्व पाईपतून पाणी गोळा तिथपर्यंत जाणार, ते रिसायकलिंग होणार। त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातून पाणी बाजूला काढून त्यातला कचरा बाजूला काढून त्यावर खत करून आणि ते रिसायकलिंग पाणी शेतीसाठी म्हणा किंवा सांडपाण्यासाठी ते वापरण्यात येईल असा तो प्लांट आहे। प्लांट खूप चांगला आहे, आमचा प्लांटला विरोध नाही। पण ज्या ठेकेदारानं, ज्या कन्सल्टंट कंपनीने काम घेतलंय त्यांचं काम ज्या पद्धतीने चालू आहे, कारण ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका होत असताना सगळे राजकीय पक्ष प्रचारात असताना या कन्सल्टंट कंपनीने त्या ठेकेदारांनी काम घाईघाईनं सुरू केलं। आता कर्मवीर नगर हा पूर्ण परिसर त्यांनी त्यावेळेस खंदून पाईप टाकून त्या ठिकाणी चेंबर केले, पाईप टाकून दिला। शारदा नगर वगैरे भागात काम चालू असताना आता काही दिवसांपूर्वी आम्ही समाजसेवक आमचे अनिल भाऊ गायकवाड, विनू भाऊ भगत, आमचे विजयराव जाधव, बालाजी गोरडे असे बरेच जण समाजसेवक आम्ही त्या ठिकाणी गेलो। आम्ही काम बघितलं आणि जेव्हा आम्ही काम बघितलं त्यावेळेस आम्ही इस्टिमेट चेक केलं। इस्टिमेट प्रमाणे, टेंडर प्रमाणे कुठलंही काम होत नव्हतं। मी समस्त कोपरगावकरांना आजचं आमचं आमरण उपोषण आहे, छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आज आम्ही आमरण उपोषणासाठी बसलोय। मी कोपरगावकरांना आव्हान करतो, टेंडर प्रमाणे काम चालू नाहीये। आमच्या कामाला बिलकुल विरोध नाही, आमचा राजकीय कुणाला विरोध नाही, आमचा नगराध्यक्षाला विरोध आहे, आमचा आमदार साहेबांना विरोध आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का काम हे उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे। ज्यावेळेस आम्ही ते काम इस्टिमेट प्रमाणे चेक करण्याचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी चेंबर आहेत आता टेंडर प्रमाणे जर विचार केला त्याचा बेस हा 6 ते 8 इंची बेस असला पाहिजे, कॉन्क्रिटीकरण असलं पाहिजे, त्याच्यावर वाळू आणि मुरुम असली पाहिजे आणि मग ते बांधकाम झालं पाहिजे। त्या हिशोबाने हा बेस तयार पाहिजे। आणि चेंबर साठी ज्या विटा वापरल्या जातात टेंडर मध्ये उल्लेख आहे, फ्लाय ऍश वीट वापरायची नाही, भाजलेली वीट, आपली जी लाल रंगाची वीट आहे तीच वीट त्या टेंडर मध्ये उल्लेख केलाय। मग हा ठेकेदार जो कन्सल्टंट आहे, जी कंपनी आहे, मग ही काळी वीट, ऍश वीट, राखेची वीट का वापरतात जे टिकणारच नाही। आणि त्याच्यानंतर जर महत्वाचं चेक केलं, ज्या ठिकाणी पाईप अंतरला जातोय 6 इंची पाईप गल्लोगल्लीतून रस्ता सेंटरला खंदून मग ते कॉन्क्रिटीकरण असू, डांबरीकरण असू, मुरमट रस्ता असू, कुठली वहिवाट असू, ती सेंटरनी खोदणार त्या ठिकाणी पाईप टाकतात। आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपलंच रोकटोक चॅनल त्या दिवशी होतं, सेंटरनी पाईपलाईनची खणल्यानंतर ज्या ठिकाणी पाईप टाकणार आहे त्या ठिकाणी सोलिंग झालं पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे। पण कुठलंही कॉन्क्रिटीकरण न करता, सोलिंग न करता डायरेक्ट पाईप त्या ठिकाणी अंतरलेत, त्या पाईपाचं आयुष्य खूप कमी राहणार आहे। त्या पाईपाचे सुद्धा टेस्ट रिपोर्ट त्या कंपनीकडून ज्यांनी जे खरेदी केले त्या कंपनीचे टेस्ट रिपोर्ट आम्हाला पाहिजेत। आम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजेत। आम्हाला जर या ठिकाणी कोपरगाव शहरात आम्ही ज्या ठिकाणी उपोषणाला बसलोय त्या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयात नगर विकास खातं त्याचे प्रधान सचिव गोविंदराज सर यांच्या दालनासमोर आम्ही सगळे उपोषण करते, सगळे समाजसेवक आम्ही अन्न पाणी न घेता आम्ही आमरण उपोषण मंत्रालयामध्ये गोविंदराज सरांच्या दालनासमोर करणार आहोत। याची दखल कोपरगाव नगर परिषदेचे सीईओ, कोपरगाव नगर परिषद, इंजिनियर, ठेकेदार
आणि जी कन्सल्टंट कंपनी या सगळे जबाबदार हे राहतील. आजपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं. आम्ही हे कोपरगाव शहराच्या विकासासाठी करतोय, कोपरगाव शहराच्या आरोग्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. मी कोपरगावकरांना विनंती करतो, आमचा कुठलाही अट्टहास नाही. ज्या प्रकारे काम चालू आहे ते टेंडर प्रमाणे काम चालू नाही. आम्हाला जे माहितीच्या अधिकारात आम्ही 2-3 दिवसापूर्वी कागदपत्र टाकलेत, आजही माहितीच्या अधिकारात आम्ही टाकतोय. आम्हाला माहिती अधिकारमध्ये आम्ही जे जे विचारतोय आम्हाला ती माहिती मिळावी, कारण आम्हाला पुढे चौकशी लावायची. आम्ही चौकशी करून आम्ही पुन्हा ज्या ठिकाणी चेंबर बांधलेत, ज्या ठिकाणी पाईप टाकलेत ते पुन्हा खोदकाम करून टेंडर प्रमाणे ते आहेत का नाही आम्हाला त्याची चौकशी करायची आहे. जर टेंडर प्रमाणे असेल तर आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेऊ. जर टेंडर प्रमाणे नसेल तर या जबाबदार पुन्हा एकदा सांगतो, नगरपालिका सीओ, कन्सल्टंट कंपनी, ठेकेदार आणि इंजिनियर लोक हे सगळे त्यात जबाबदार असतील. आम्ही तुम्हाला माफ करा आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्ही कोपरगावच्या जीविताशी घाताय, लक्षात घ्या. आजचं आमचं आमरणाचं पहिलं उपोषण आम्हाला साथ देणारे सगळे कोपरगावकर, सगळे समाजसेवक या ठिकाणी आलेत. मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आम्हाला सगळ्यांनी साथ द्यावा, हे तुमच्या आरोग्यासाठी साथ द्यावी अशी मी आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.